गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण चाललेलो आहे आपल्या गावी, म्हणजे साताऱ्याला, आणि ज्योतिबा आणि महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहे आपण, आणि असंच इकडे तिकडे फिरणार आहे. चला मग. चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या ट्रिपला. गणपती बाप्पा मोरया. लेट्स गो. डोसे, इडली, डोसा, चटणी. हे काय मसाला डोसा, सॉरी ओनियन उत्तप्पा. ओनियन उत्तप्पा. त्यातला थोडा हिने खाल्लाय. का खाल्लाय माहित नाही, ही पण खाते. कोणतरी थोडा वेळ आधी बोलत होता, आता आपल्याला नॉन स्टॉप जायचंय. मग तू तर बोलला मला वॉशरूमला आलाय म्हणून थांबवलं. आम्ही वॉशरूमला जाऊन आलो. हे चहा वगैरे. अरे चहा ब्रेक तर झालाच पाहिजे. सेकंड नाश्ता ऑफ द डे. सेकंड नाश्ता. पूर्ण इन्सेंटिव्ह बेस आहे. इन्सेंटिव्ह बट आय एम इनसेन्सिटिव्ह. माझी पाण्याची बाटली कुठे गेली? बॉटली. चलो. बघू शकता आपण, टाइम वेस्ट करायचं चाललंय. हे बघा, फूल आणि फुलावर बसलेल्या माशा. आम्हाला वाटलं तू बोलशील फुल और फुल की कली. कली तू तुझ्या घली. मस्त आहेत ना यार. हे बघ मस्त आहे. अरे लुक एट दिस. पोचलेलो आहे आपण, बघू शकता तुम्ही. मिस सोनिया आते आते ही खाना. खाना. आणि जेवताना तारक मेहता. फ्रेंच फ्राईज. जेवून मस्त झोपलो आणि नंतर निघालो महादेवाच्या दर्शनाला. धारेश्वर दिवशी. धारेश्वर हे महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. मंदिराच्या आत शिवलिंग आणि ध्यान करण्यासाठी गुफा आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस एक मोठा झरा वाहतो. सर्वात महत्वाचे म्हणजे ही गुफा 200 फूट लांब, 35 फूट रुंद व 7 फूट उंच आहे. आणि तसेच म्हटले जाते, धारेश्वर या ठिकाणी दर्शन केले की काशीला जाण्याचे पुण्य मिळते. येथील यात्रा दिवाळीत असते आणि त्यावेळी भाविक मोठ्या संख्येने इथे गर्दी करतात. तर मित्रांनो, मस्त महादेवाचं दर्शन घेऊन आता आपण निघालो आहे काठी अवसरी. रस्त्यामध्ये ऍक्च्युली खूप फॉग आहे, खूप जास्त फॉग आहे. आता वरती काय सिच्युएशन आहे माहित नाही, कारण ते खूप हाईट वरती आहे आणि खूप मजा येईल तुम्हाला पुढे. ह्या दोघींचं आता फुलं तोडून फोटो काढून सगळं झालेलं आहे. तर आता आपण जरा यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया, यांना कसं वाटतं इकडे येऊन. तुम्हाला कसं वाटतंय मी तुम्हाला इथे घेऊन आलोय तर? खूप छान वाटतंय. आय जस्ट लव्ह द वातावरण. आम्ही डायरेक्ट स्वर्गातली ट्रिप केली आहे. थँक्यू. तू आम्हाला घेऊन आलाय की मी तुला घेऊन आलाय? भाई यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं. मी अभिजितला इथे घेऊन आले, त्याने हे केव्हा बघितलं नाहीये. गजब बेइज्जती है. जे आहे ते तुमच्या पुढे.
मित्रांनो, ओजी आवाज आहे का? आवाज असं साईडला काढलाय का? अच्छा, हा, जिप्सीचा असल्यामुळे. आता मी चालवतो, तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो. तशी तर चालवले मी, बट असंच. Next morning. चला, ज्याच्यासाठी आपण आलोय तिकडे जाऊया देवदर्शनाला, ज्योतिबा आणि महालक्ष्मीला. तर आता भेटू तिकडेच. चलो, बाय. पुढे पुढे. नमस्कार. ज्योतिबा. तू कुठे निघालाय? अच्छा, वाघ बघितलास काल? चल बाय, भेटतो नंतर. हा, ज्योतिबाच्या नावानं सांग भला. कोल्हापूर नगरीत आपलं सहर्ष स्वागत. भूक लागली आम्हाला. मला पण लागली आहे ना. दे ना मला. दे ना मला. द्या, कोणी द्या. दोन मुली त्याला भरवत आहेत. त्याचं भाग्य बघा तुम्ही. 2 मुली त्याला कलिंगड भरवत आहेत. भाग्य काय आहे? मित्रांनो, पोचलेलो आहे आपण महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर. आपले 2 शूटर. वाव, कबुतराने जो शॉट दिला आपल्याला. आता आपण विचारूया आपल्या प्रेक्षकांना की तुमचं कसं झालं दर्शन? खूप छान झालं, एकदम पटकन झालं. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं. पटकन झालं, पटकन. आता स्वरा सांग. स्वरा, काय प्रतिक्रिया. दर्शन खूपच सुंदर होतं, खूप छान झालं. अभिजित जो आमचा ब्लॉगर इन्फ्लुएन्सर आहे, त्याच्यामुळे आम्हाला डायरेक्ट एंट्री आणि एकदम गाभाऱ्यात जाऊन देवी समोर दर्शन भेटलं. खूप छान होतं, सुंदर एकदम. मस्त दर्शन झालेलं आहे गाईज आपलं. आणि आता इकडे शॉपिंग वगैरे चालू आहे दोघींची. बघूया काय शॉपिंग करतात. काहीतरी घेतलंय. मंगळसूत्र छान. सोन्याचं तर तू घेऊन नाही देत. प्लीजच. मला काय घेऊन देतो? मला काय घेऊन देतो? अमीर आदमी देखा नहीं. घे काय घ्यायचं ते.
ठीक आहे गाईस, पण आम्ही काय करायचं? आम्ही कुठे जायचं? आम्ही काय शॉपिंग करायची? ही बघा आली काहीतरी घेऊन. ह्यानी घेऊन दिलंय. मी घेऊन. ह्यानी घेऊन दिलंय. खूप जास्त भूक लागली आहे मित्रांनो, पण काय या लोकांचं तर काय उरकत नाहीये. मग आता काय आपल्याकडे ऑप्शन नाहीये, आपल्याला असंच फिरावं लागणार आहे इकडे तिकडे. आणि जास्त लांब गेलं तर परत हे लोक फोन करणार, कुठे गेलाय, कुठे काय. काय करू शकतो आपण? तर काय शॉपिंग पण करू शकत नाही, म्हणजे काय आहेच नाही ना आपल्याला शॉपिंग करण्यासारखं. असेल तर घेऊ, मुलींचंच आहे सगळं. तर काय आता बघू, चला किती वेळात होतंय बघतो. हे बघा, ह्या दुकानात होत्या आधी, ह्या दुकानातून ह्या दुकानात गेले आणि बाहेर यायचं काय नाव नाही. काय घेतात का बघतात काय माहिती, टाइमपास लावले नुसतं. आली आली ही आली, ती अजून तिथंच आहे. मी टिकली घेतल्यात खूप साऱ्या 5 वाव छान. आणि 1 मिनिट. ही जी लावली ती आत्ताच घेतलेली आहे. आहे. छोटी छोटी छोटी. हा मस्त आहे ना? नाईस नाईस. एवढा वेळ वाया घालवला त्याचा काहीतरी उपयोग झालाय. अजून अजून आहे अजून एक वेळ वाया घालवली. तिला मी बोलते ये लवकर, ती येतच नाही बाहेर. ही बघा. कितीला देताय? मला बोलली उसाचा रस प्यायचा आहे. 100. इकडे आले. काय घेऊन? आतापर्यंत ही एकटी होती, आता ही दुसरी पण आली. तो बिचारा श्रेयस तिकडे बाहेर गेटवर गेल्या 15 तास थांबलाय आणि यांचं काही संपत नाही. तिचं तर काहीच संपत नाही, हे तरी संपलेलं यायचं. परत येतात का तुम्ही? सांगा येईल जरा. आणि आता ज्योतिबाला जाणार आहे आम्ही, म्हणजे आता एक थोड्या वेळामध्येच पहिलं काहीतरी खाऊया, मग पुढे ज्योतिबाला जाऊ आणि तसंच मग घरी जाणार आहे. तर तेच आता बघूया कसं काय होतंय, काय काय गोष्टी होत आहेत आणि जाऊया पुढे. चला मग भेटू. आता आमचं दर्शन झालंय, पण आम्ही अजून जेवलो नाहीये. तर आम्ही आता श्रेयसला चेस करतोय. तो आम्हाला घेऊन जातोय एका ठिकाणी, पण कुठे ते आम्हाला माहित नाही. श्रेयस भाई कुठे आहेस तू बाळा? ए श्रेयस भेटला. श्रेयस भाई आम्ही थकलोय लोणी डोसा खाऊन आणि आता आपण जाणार आहे ज्योतिबाच्या नावानं. सांग मला. फायनली आम्ही आलो आहोत. ज्योतिबाच्या नावानं सांग मला. सांग मला. फुल फॉग. मित्रांनो फॉग, फर्स्ट टाइम आम्ही ह्या टाइमला आलोय, नाहीतर आम्ही दुपारीच येतो. पावसाने सगळं गुलाल धुतलंय. माझं पण कपाळ हे झालं असणार आहे. अनबॉक्सिंग, ज्वेलरी डिस्ट्रीब्युशन, प्रसाद, सगळ्याचं डिस्ट्रीब्युशन. सगळा पसारा. श्रेयस भाईने दिलेली भेल, श्रेयस बाईची वेळ. सर्वांना द्यायचे प्रसाद आणि गुलाल. हे काय आहे? ह्याला साज बोलतात. साज, कोल्हापुरी साज. साज. ओके, साजनी. नाईस. सोन्याकडे आहे ना, लग्नाला तिने घातलं होतं. हां, तू मला नाही घेऊन दिलंस ना. तुझ्या लग्नामध्ये सोनिया घेऊन देईल तुला. देशील ना? हो बोललेली आहे, हो बोललेली. भाई जरा खूप काय काय घेतलं मी तेव्हा बाई तू दुकान टाकू शकतेस तिकडे जाऊन, म्हणजे हळूहळू सगळं घेऊन जाऊन. मी तेव्हा करोड पत्नी असेल तर मी नक्की करोड पत्नी. मंजूर
मन काय भरत नाही. सगळे घालून बघूया कसं वाटतंय. बप्पी लेरीला टप Nice. आहे. बप्पी लेरीला लाज वाटेल एवढं सोनं. 100 रुपये. छान सुंदर. सुंदर बास. नशीब मला वाटतं सगळं घालणार. The next morning. जेव्हा हे लोक झोपा काढत होते ना तेव्हा मी गाडी धुत होतो. बघा किती मस्त गाडी धुतली. आपण निघालेलो आहे मुंबईला जायला. मी काय जास्त व्हिडिओ बनवला नाहीये, काल कंटाळा आलेला, थकलेलो त्यामुळे. आणि आता जेवायला थांबलोय इकडे शौर्यवाडा म्हणून, मला दाखवतो. हे बघा आपले शूटर्स. आज आम्ही मटणाचा ताव मारणार आहे. थांबा आवाज येत नसेल, हे घ्या माईक. आम्ही मटणाचा ताव मारणार आहे. मटण अळणी रस्सा. मित्रांनो इंटिरियर बघा काय बाप आहे, मस्त मावलं इथे. हे अजून जे मधलं सेक्शन आहे ते चालू झालं नाहीये. आपला टेबल, शूटर्स वॉशरूमला गेले. एक शूटर आपली आलेली आहे, तिला माहित नाही चालू आहे कॅमेरा. हा तुला माहित होतं कॅमेरा चालू आहे. तुला पद होतं ना मला समजलं त्याच्यावर. काही लोक विचार करत असतील काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. पटपट विचार नाही करणार, काय ना काहीतरी कन्फ्युजन प्रो मॅक्स झाला असेल तुम्हाला दोघींना, है ना. भाऊला काय हवंय ते आम्ही भाऊला काय, भाऊ लगेच सांगू शकतो. सांगू का? सांग. मी पण थाळीच का ना? मटन की चिकन? मटन. काय मागवलं हे? इट इज मटन आणि सूप. सो मी आणि स्वराने ते 1/2 केलेलं आहे आणि ते एकदम यम्मी आहे. मस्त आहे. मी इथे रात्री पण जाऊ शकते. ऑफिसला नको जाऊ इथेच. भाई आता अळणी खातोय आम्ही. तर काय रान मागवलंय, मटन थाळी मागवली आहे. भाई काय काय खाणार आहे. सोन्याचं ऑफिस कॅन्सल. मी झोपून जाईल गाडीमध्ये थोडा वेळ. इतकी मोठी थाळी आहे. ही थाळी बघा, आणि मग ही थोडी आमिर थाळी, ही थोडी आमिर थाळी, ही थाळी आणि ही पण थाळी. मस्त आहे, मस्त सगळं मस्त. भाई एवढं जेवण. वरपेंगे वरपेंगे.